स्टाफ रिटेन कसा करायचा? कारण का सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की स्टाफ पळून जातो. पुण्यात तरी शक्य आहे. मुंबईत सारख्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स आहेत बरेचसे. पण छोट्या शहरांमध्ये तो एक माणूस गेला, तुमचा मेन वस्ताद गेला की सगळं झालं, तर बंद पडतं. ह्या लोकांना रिटेन कसं करायचं? त्याच्यासाठीची काही वेगळी विचारसरणी डेव्हलप करणं गरजेचं आहे का? हो, वेगळी विचारसरणी त्यामध्ये फार गरजेची आहे आणि ती विचारसरणी जे मालक आहेत त्यांच्यामध्ये फार गरजेची आहे. मला असं वाटतं की काही वेळेला हा म्हणजे आमचा असा अनुभव झाला आहे बरेच वेळा, की त्यांना वाटतं की हा माझा व्यवसाय आहे हा. मी पैसे टाकलेले आहेत. हा असं. तर हा तसा विषय नाही आहे तो. हा तुमचा व्यवसाय जरी आहे, पैसे तुम्ही जरी टाकलेले आहेत, तरी हा व्यवसाय चालणार आहे येणाऱ्या ग्राहकांमुळे. ग्राहक येणार आहेत ते इथे असलेल्या स्टाफमुळे. हे जर स्टाफ जर त्या प्रकारची डिलिव्हरी जर नाही करू शकली तर ग्राहक येणार नाही. ग्राहक आले नाहीत तर तुमचा व्यवसाय चालू शकणार नाही. त्यामुळे त्या स्टाफला टिकवून धरणं हे तुमचं काम आहे. मग त्यांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या तुम्ही बेसिक तरी सांभाळायला हव्यात. त्यांचा पगार त्यांचा वेळेवर व्हायला हवा. बरेच वेळा असं होतं की स्टाफ आहे ना, मग त्यांना राहायची व्यवस्था म्हणावी तशी नसते. कसंही ठेवलं जातं. तर हे जे आहे चुकीचं आहे. आणि शेवटी कसं आहे की आज तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करताय की त्यांनी त्या लेव्हलची डिलिव्हरी रेस्टॉरंटला येऊन करायची ड्युटीवरती आल्यानंतर. त्यांनी स्वच्छ राहायला पाहिजे आणि त्यांनी त्या प्रकारची हसत खेळत सर्व्हिस करायची. जेव्हा की त्यांची राहायची व्यवस्था स्वच्छ नाही आहे, तिथे घाण आहे आणि समजा जर त्यांना रात्री झोप आलेली नाही आहे, थकून गेलेल्या रात्री झोप झालेली करेक्ट. नाही आहे आणि तरीही त्यांनी यायचं आहे आणि हसत खेळत सर्व्हिस करायची आहे आणि परत त्यांना जर महिन्यानंतर शेवटी पगार वेळेवरती मिळणार नसेल, ही अपेक्षा जी करणं आहे, ही थोडीशी मला अमानवीय वाटते. तर मला वाटतं थोडंसं मालक वर्गांनी पण याच्यामध्ये थोडंसं विचार करणं फार अपेक्षित आहे, म्हणजे गरजेचं आहे, की तुम्हाला त्यांच्याकडून जर बिझनेस जनरेट करून घ्यायचा असेल, तर त्यांना देखील तसं ट्रीट करणं आणि रिटेन ठेवणं हे फार गरजेचं आहे. आता पुण्यातले असे 2-3 आपले मोठे-मोठे रेस्टॉरंट आहेत, आपल्याला माहिती आहेत, की ज्यांच्यामधले स्टाफ हे वर्षानुवर्ष आहेत. हो. म्हणजे तरुण म्हणून आलेत आणि म्हातारे तिथे राहिले आहेत आणि ते येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला तिथे ओळखतात. तर रुपालीतल्या काकांना मी ऑलमोस्ट 20 वर्ष झालं बरोबर आहे. बघतोय. हे उदाहरणं असे आहेत आपल्याकडे. याचं कारणच मुळात ते आहे. म्हणजे लोकं त्या रेस्टॉरंटला फक्त जेवण जेवायला नाही जात. ते तिथे अनुभव घ्यायला जातात. तर जेवण कदाचित तिथे ना काही-काही वेळेला सेकंडरी होऊन जातो विषय. तर कसं आहे, मी एखाद्या रेस्टॉरंटला माझ्या फॅमिलीबरोबर गेल्यानंतर तिथल्या वेटरनी किंवा मॅनेजरनी जेव्हा मला ओळख दाखवली, "अरे सर, आइये, आइये." तर मला असा अभिमान वाटतो, की बा मला ओळखतो हा मॅनेजर किंवा हा ओळखतो मला वेटर आणि मी अभिमानाने माझ्या बायकोकडे बघतो. माझ्या बायकोलाही कौतुक वाटतं, की बा माझ्या मिस्टरांना हे ओळखतात वगैरे, वगैरे. तर हा जो आहे ना, हा इगो मसाज आहे. तो हा इगो मसाज कधी होतो, जेव्हा तुमचा एम्प्लॉयी तुमच्याकडे लाँग टर्मपर्यंत टिकून राहतो. त्यामुळे तुमचे रेग्युलर येणारे गेस्ट आहेत, त्यांना तो ओळखत असतो. त्यांच्या आवडी-निवडी त्याला माहिती असतात. त्यांचे काय ॲलर्जीज त्याला माहिती असतात. हे बऱ्याच गोष्टी आहेत. खूप बारीक गोष्टी त्याच्यामध्ये. हे त्याला सगळं माहिती असतं आणि मग तो त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतो. आणि म्हणून तुम्ही तुमचा स्टाफ रिटेन करून ठेवणं हे फार गरजेचं आहे.